आजपासून आपण ड्रॉ टूलबारला स्टार्ट करतोय. सो ड्रॉ टूलबार मध्ये आपल्याकडे पहिला जो टूल आहे तो दिलेला आहे लाईन. लाईनचं शॉर्टकट असणार आहे एल. आपण सिंपल हे एल स्पेस जरी घेतलं तरी पण लाईन कमांड ऍक्टिव्हेट होईल. और तुम्ही इथे लाईन बटनवर क्लिक जरी केलं तरी पण लाईन आपण घेऊ शकतोय. तर इथे लाईनला क्लिक केलं तरी पण आपण लाईन घेतलंय. कमांड मधून बाहेर पडायचंय आपण एस्केप बटन प्रेस करतोय किंवा एल आणि स्पेस बटन प्रेस करायचंय. आयदर तुम्ही एल स्पेस घेऊ शकता किंवा एल एंटर बटन प्रेस करू शकता. दोन्ही बटनचं काम सेमच आहे त्यामुळे कुठलंही बटन प्रेस केलं तरी चालेल. शक्यतो स्पेसची आपल्याला सवय करायची आहे कारण की लेफ्ट हँड आपला हा स्पेस बार जवळच असतो नेहमी. सो एल स्पेस केलं तर हे कन्व्हिनियंट आहे काम करत असताना. ओके, सो आपण इथे घेतोय एल स्पेस. एल स्पेस घेतल्यानंतर इथे आपल्याला कमांड लाईन वर चेक करायचंय. तिथे सांगितलंय स्पेसिफाय फर्स्ट पॉईंट. सो आपल्याला फर्स्ट पॉईंट मेन्शन करायचा आहे. तर इथे मी स्पेसिफाय करतोय फर्स्ट पॉईंट. त्यानंतर इथे पुढे सांगतोय स्पेसिफाय नेक्स्ट पॉईंट. सो आपल्याला इथे नेक्स्ट जो काही पॉईंट आहे तो मार्क करायचा आहे. परत मी इथे एक नेक्स्ट पॉईंट मार्क करतोय, परत एक नेक्स्ट पॉईंट मार्क केलाय आणि परत इथे एक नेक्स्ट पॉईंट मार्क केलाय. आता कमांड मधून बाहेर पडायचं असेल तर आपण इथे एस्केप बटन प्रेस करतोय. हे झालंय सेट. आता इथे जर आपण लाईन चेक केली तर लाईन मध्ये इथे मी या लाईनला क्लिक करतोय. सो क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला 3 पॉईंट शो केले जातील लाईन वरचे. सो ह्या पॉइंटला आपण ग्रिप पॉइंट असं म्हणत असतो. सो ह्या ग्रिप पॉइंटचं काम काय आहे तर ह्या लाईनला मॉडिफाय करायचं. सो लेट्स अज्युम आपल्याला ही लाईन मॉडिफाय करायची असेल तर सिंपल आपण कर्सर जो आहे तो ह्या ग्रिप पॉइंटवर नेऊन ठेवतोय. तर ग्रिप पॉइंटवर नेल्यानंतर त्याचा आपल्याला लेंथ शोवतोय, अँगल शोवतोय आणि त्या व्यतिरिक्त त्याला 2 सब ऑप्शन बघायला भेटतात. त्या सब ऑप्शन मध्ये जर बघितलं तर पहिला ऑप्शन आहे स्ट्रेच आणि दुसरा ऑप्शन आहे लेंथन. स्ट्रेच बटनला जर आपण क्लिक केलं सो सिम्पली स्ट्रेच करा. सो ह्या प्रकारे आपण त्याला स्ट्रेच करू शकतो कुठल्याही डायरेक्शनला. आणि लेंथन बटनवर जर आपण क्लिक केलं सिम्पल लेंथन, तर लेंथन म्हणजे सेम डायरेक्शन मध्ये ती लेंथ वाढेल किंवा कमी होईल. आयदर इनक्रीज ऑर डिक्रीज या प्रकारे आपण ते चेक करू शकतो. सो इथे जर आपल्याला एका स्पेसिफिक डिस्टन्स वरती लेंथ वाढवायची असेल तर सिम्पली आपण इथे डिस्टन्स पण ऍड करून देऊ शकतो. सो मी इथे डिस्टन्स टाकतोय समथिंग 5. सो इथे 5 टाईप झालेला आपल्याला दिसेल. इथे मी एंटर बटन प्रेस करतोय. सो ह्या ग्रिप पॉइंट पासून जी काही लेंथ वाढलेली दिसते ती आहे 5. ओके, सो ह्या प्रकारे आपण त्याला चेक करू शकतो. बॉटम साइडचा जो ग्रिप पॉइंट आहे त्याला पण सेम तेच 2 सब ऑप्शन आपल्याला बघायला भेटणार आहेत. सो इधर आपण इथे स्ट्रेच घेऊ शकतोय या प्रकारे और एल्स आपण इथे लेंथन करू शकतोय. सो हे झालंय लेंथन. हा झालाय सेट. आता मिडलचा जो ग्रिप पॉइंट आहे त्या मिडलच्या ग्रिप पॉइंटचा यूज हा ऑब्जेक्टला मूव्ह करण्यासाठी केला जातो. सो इथे मी क्लिक करतोय आणि ह्या ऑब्जेक्टला इथे मी मूव्ह करून घेतलंय. इथे क्लिक करतोय, मूव्ह करतोय, क्लिक केलंय, मूव्ह केलंय. सो ह्या प्रकारे आपण तो ऑब्जेक्ट मूव्ह करून घेऊ शकतोय. आता हा ऑब्जेक्ट जो सिलेक्ट केलेला आहे तो जर ऑब्जेक्ट आपल्याला डिसिलेक्ट करायचा असेल तर सिम्पली आपण इथे एकदा एस्केप बटनला प्रेस करणार आहे. सो इथे मी एस्केप बटन प्रेस करतोय तर तो ऑब्जेक्ट डिसिलेक्ट झालेला आपल्याला दिसणार आहे. सो ह्या प्रकारे लाईन टूल आपण चेक केलाय. आता लाईन टूल मध्ये जर आपल्याला एक स्पेसिफिक व्हर्टिकल हॉरिझॉन्टल डिस्टन्स किंवा कुठलंही डिस्टन्स ट्रॅक करायचं असेल किंवा ड्रॉ करायचं असेल तर ते पण आपण क्रिएट करू शकतो. त्याकरता मी लाईन कमांड घेतोय एल स्पेस, पॉइंट मार्क केलाय, डायरेक्शन दिलाय. आता डायरेक्शन दिल्यानंतर आपल्याला इथे दिसतंय त्याचं जे काही डिस्टन्स आपण घेतलंय ते आहे 10.5904. हेच डिस्टन्स मला समथिंग 15 पाहिजे. सो इथे मी टाईप करतोय 15 आणि इथे केलंय एंटर. सो ती लेंथ 15 ची क्रिएट झालेली आपल्याला दिसणार आहे. हे चेक करण्याकरता आपल्याला डायमेन्शन प्रोव्हाइड केलेले आहेत. त्या डायमेन्शन्स मध्ये इथे आपण क्लिक करतोय आणि इथे लिनियर, अलाइन, अँग्युलर वेगवेगळे डायमेन्शन आपण चेक करू शकतो. त्यामध्ये आपण अलाइन डायमेन्शन घेतोय. आता हे अलाइन डायमेन्शन आपण काय घेतोय कारण की ही जी लाईन आपण क्रिएट केलेली आहे ही अँगल मध्ये आहे. ही एक्झॅक्ट व्हर्टिकल किंवा एक्झॅक्ट हॉरिझॉन्टल नाहीये. सो त्याकरता आपण इथे अलाइन टूल घेतलाय. इथे फर्स्ट पॉइंट मार्क केलाय, इथे सेकंड पॉइंट मार्क केलाय आणि याची जी काही लेंथ आहे ती आपण चेक करू शकतो 15. सो हे जो काही डिस्टन्स किंवा जो काही डायमेन्शन आहे तो मी आता इथे डिलीट करून टाकतोय. सो ह्या प्रकारे पण आपण ड्रॉ करू शकतो. तिथे मला एक्झॅक्ट एक 10x10 चा स्क्वेअर क्रिएट करायचा आहे. सो तो स्क्वेअर क्रिएट करण्याकरता आपण लाईन कमांड घेतोय एल स्पेस, पॉइंट मार्क केलाय फर्स्ट पॉइंट. पण इथे ही जी लाईन आहे ही एक्झॅक्ट स्ट्रेट म्हणजेच व्हर्टिकल किंवा हॉरिझॉन्टल क्रिएट होत नाही. त्याकरता आपण इथे ऑर्थो मोडला ऑन करून घेणार आहे. ऑर्थो मोडचा शॉर्टकट आहे F8. सो ऑर्थो मोड ऑन केला तर ती लाईन एक्झॅक्ट हॉरिझॉन्टल और व्हर्टिकल क्रिएट होईल.
सो मी इथे हॉरिझॉन्टल डायरेक्शनला जातोय, डिस्टन्स देतोय 10 आणि इथे आपण एंटर बटन प्रेस करतोय और स्पेस बटन प्रेस करतोय. तेच व्हर्टिकल डायरेक्शनला जायचंय, डायरेक्शन, डिस्टन्स, एंटर, डायरेक्शन, डिस्टन्स, एंटर आणि डायरेक्शन, डिस्टन्स, एंटर आणि इथे आपण एस्केप बटन प्रेस करूया. सो याही प्रकारे आपण तो बॉक्स क्रिएट करू शकतोय, स्क्वेअर क्रिएट करू शकतोय. सो हे झालं लाईन बद्दल. लाईनला जर सिलेक्ट केले तर याचे काही ग्रिप पॉईंट आपल्याला शो होतील, ते ह्या प्रकारे आहेत. आता ह्या ग्रिप पॉईंटची जर साईज आपल्याला कमी जास्त करायची असेल तर त्याकरता आपल्याला सिंपल राईट क्लिक करायचंय. इथे ऑप्शन नावाचं बटन आपल्याला बघायला भेटणार आहे. ओके, राईट क्लिक, ऑप्शन, ऑप्शनला जायचंय. ऑप्शन मध्ये इथे आपल्याला ऑटोकॅडचे मिसेलेनियस ऑप्शन्स किंवा मिसेलेनियस सेटिंग्स बघायला भेटतील. सो त्यामध्ये आपण इथे प्रोफाईल चेक करू शकतो, सिलेक्शन चेक करू शकतो, 3D मॉडेलिंग, ड्राफ्टिंग, युजर प्रेफरन्सेस, सिस्टीम, वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहेत. सो त्यामध्ये आपण सिलेक्शन टॅबला क्लिक करतोय आणि सिलेक्शन टॅब मध्ये इथे आपल्याला ग्रिप साईज नावाचं बटन दिसेल. त्या ग्रिप साईजला आपण आयदर कमी जास्त करून घेऊ शकतो. त्याचा कलर चेंज करायचा असेल तर इथे आपण कलर पण चेंज करू शकतो. बट कलर चेंज करण्याची शक्यतो आपल्याला गरज पडणार नाहीये. याला मी करतोय अप्लाय आणि ओके. सो आता जर मी ऑब्जेक्ट सिलेक्ट करतोय तर जो ग्रिप पॉइंट आहे तो ग्रिप पॉइंटची साईज इथे वाढलेली दिसणार आहे. ओके, तर ही झाली त्याची सेटिंग. आता पुढचा जो टूल आहे तो आहे पॉलीलाईन. नेक्स्ट आपला जो टूल आहे त्याचं नाव आहे पॉलीलाईन आणि याचा शॉर्टकट असणार आहे PL स्पेस. ओके, सो दुसरा टूल लिहून घ्या, नोट डाऊन करून घ्या. पॉलीलाईन शॉर्टकट PL स्पेस. सो इथे मी टाईप करतोय PL पॉलीलाईन आणि इथे देतोय स्पेस. सो पॉलीलाईन घेतल्यानंतर इथे आपल्याला परत तेच विचारतोय स्पेसिफाय स्टार्ट पॉइंट. सो इथे मी स्टार्ट पॉइंट दिलाय, त्यानंतर इथे मी डायरेक्शन देतोय. सो डायरेक्शन देत असताना आपला ऑर्थो मोड ऑन आहे, त्यामुळं जी काही लाईन क्रिएट होतीये ती एक्झॅक्ट हॉरिझॉन्टल क्रिएट होणार आहे ऑर एल्स एक्झॅक्ट व्हर्टिकल क्रिएट होणार आहे. सो जी पण लाईन तुम्हाला ड्रॉ करायची आहे ती तुम्ही इथे ड्रॉ करून घेऊ शकता. सो इथे मी हॉरिझॉन्टल लाईन क्रिएट करतोय, याला इथे मी क्लिक करतोय, एक व्हर्टिकल लाईन क्रिएट केली आहे, इथे परत हॉरिझॉन्टल लाईन क्रिएट करतोय सिम्पली या प्रकारे. सो जसं पण आपल्याला एखादं स्ट्रक्चर क्रिएट करायचं असेल किंवा ऑब्जेक्ट क्रिएट करायचं असेल तो आपण इथे क्रिएट करून घेऊ शकतोय इथे. आता ह्या कमांड मधून बाहेर पडायचं असेल तर आपण सिम्पली इथे एस्केप बटन प्रेस करतोय. तर इथे आपण एस्केप बटन प्रेस केलं तर कमांड मधून आपण एक्झिट झालेलो आहोत. नेक्स्ट आता लाईन आणि पॉलीलाईन हे दोन टूल आता आपण चेक केलेत. बट लाईन पण आणि पॉलीलाईन पण या दोन्ही गोष्टी आपल्याला सेमच दिसत आहेत, त्यामध्ये जास्त काही फरक होत नाहीये. आता यामध्ये फरक काय आहे किंवा डिफरन्स काय दोघांचा तो आपल्याला आता चेक करायचा आहे. सो लाईन कमांड मध्ये जेव्हा आपण 2 पॉईंट देतोय, जसं मी इथे लाईन कमांड घेतोय, इथे फर्स्ट पॉईंट, सेकंड पॉईंट दिलं किंवा पुढचा थर्ड पॉईंट जरी दिलं तर काय होतंय, ही लाईन वेगळी आहे, त्या व्यतिरिक्त ही लाईन वेगळी आहे. सो ह्या लाईनचा आणि ह्या लाईनचा एकमेकांशी जास्त संबंध नाहीये. म्हणजे काय होतंय, लाईन मध्ये एक स्टार्ट पॉईंट आणि एक सेकंड पॉईंट दिला तर ती लाईन तिथेच एंड होतीये. बट पॉलीलाईनचा आपण जर विचार केला तर इथे मी पॉलीलाईन सिलेक्ट करतोय आणि तसंच आपण एक एल शेप क्रिएट केला या प्रकारे आणि एस्केप बटन प्रेस केलंय. आता ह्या पॉलीलाईनला जर आपण सिलेक्ट केलं तर हे दोन्हीही ऑब्जेक्ट सिलेक्ट होताना आपल्याला दिसत आहेत, ते लाईन मध्ये आपल्याला सिलेक्ट होताना दिसणार नाही. म्हणजेच काय, तर पॉलीलाईन ही कंटिन्युअस लाईन असणार आहे. जोपर्यंत युजर त्याला एंड करत नाही तोपर्यंत ती लाईन कंटिन्युअस ड्रॉ होते. ओके, बट लाईन मध्ये तसं नाहीये. लाईन मध्ये आपण स्टार्ट पॉईंट आणि एंड पॉईंट किंवा सेकंड पॉईंट दिला तर ती लाईन तिथेच एंड होते आणि त्या पॉईंट पासून परत पुढे एक नवीन लाईन क्रिएट होताना आपल्याला दिसणार. ओके, हा झालाय त्यामधला डिफरन्स. बट आता इथे आपण अजून एक विचार करतोय, तर लाईनला जर आपण सिलेक्ट केलं तर आपल्याला जे काही ग्रिप पॉईंट शो होत आहेत त्यांचा साईज वेगळा आहे आणि पॉलीलाईनला जर सिलेक्ट केलं तर त्याचा काही ग्रिप साईज आहे तो वेगळा दिसतोय. ओके, सो लेट्स अज्युम आपल्या इथे 2 लाईन आहेत, एक मी लाईन मध्ये ड्रॉ केली आहे आणि एक पॉलीलाईन मध्ये ड्रॉ केली. तर दोन्ही लाईन आता सेमच आहेत, त्यामध्ये काहीही डिफरन्स नाहीये. बट आता जर कुठली लाईन आणि कुठली पॉलीलाईन हे जर आपल्याला बघायचं असेल किंवा चेक करायचं असेल तर सिंपल ऑब्जेक्ट सिलेक्ट करा, हा पण ऑब्जेक्ट सिलेक्ट करा. सो 2 ऑब्जेक्ट मी सिलेक्ट केलेत. तर लाईन मध्ये हा जो काही मिडल ग्रिप पॉईंट आहे तो स्क्वेअरच असतो, बट पॉलीलाईन मध्ये जो काही मिडल ग्रिप पॉईंट आहे तो एलॉंगेट झालेला आपल्याला दिसणार आहे. ओके, सो पॉलीलाईन जर आपल्याला डिटेक्ट करायचं म्हटलं तर त्याच्या ग्रिप पॉईंट पासून आपण ते ओळखू शकतो. आता आपण पुढे चेक करूया पॉलीलाईनचे सब ऑप्शन. सो पॉलीलाईनला मी इथे सिलेक्ट करतोय. सिलेक्ट केल्यानंतर इथे आपल्याला परत ग्रिप पॉईंट दिसतोय. त्या ग्रिप पॉईंटचे ऑप्शन्स जे थोडे आहेत ते वेगळे आहेत लाईन पेक्षा.
सो त्यामध्ये पहिला ऑप्शन दिसतोय स्ट्रेच व्हर्टेक्स. सो व्हर्टेक्स आपल्याला स्ट्रेच करायचा असेल तर आपण तो स्ट्रेच करू शकतो या प्रकारे. बट इथे ऑर्थो मोड ऑन आहे त्यामुळे तो फ्रीली स्ट्रेच केला जात नाहीये. सो आपण इथे ऑर्थो मोडला ऑफ करूया आणि इथे आपण स्ट्रेच करूया. सो हा झालाय ऑब्जेक्ट स्ट्रेच या प्रकारे. नेक्स्ट आहे ऍड व्हर्टेक्स. ऍड व्हर्टेक्स. सो ऍड व्हर्टेक्सचं काय काम आहे, त्यामध्ये अजून एक लाईन ऍड करायची किंवा पॉइंट ऍड करायचा. सो इथे मी एक पॉइंट ऍड केलाय या प्रकारे. सो हा झालाय सेट. इथे परत आपण कर्सर नेऊन ठेवतोय, क्लिक करायचं नाहीये. तर इथे परत ऑप्शन दिसत आहेत स्ट्रेच व्हर्टेक्स, ऍड व्हर्टेक्स और रिमूव्ह व्हर्टेक्स. आपल्याला काय करायचंय. सो आपण इथे परत ऍड व्हर्टेक्स म्हटलं तर त्यामध्ये अजून एक लाईन क्रिएट झालेला आपल्याला दिसणार. ओके, हे झालंय सेट. ओके, हे झालंय सेट. नेक्स्ट आता इथे आपण कर्सर नेऊन ठेवतोय तर इथे आपल्याला स्ट्रेच व्हर्टेक्स दिसतंय. आपण हा ऑब्जेक्ट स्ट्रेच करू शकतो किंवा रिमूव्ह व्हर्टेक्स पण ऑप्शन दिसतोय. सो आपण हा व्हर्टेक्स रिमूव्ह करू शकतो या प्रकारे. हे रिमूव्ह व्हर्टेक्स म्हटलं तर तो ऑब्जेक्ट रिमूव्ह केला जाईल. सो हे झालंय ऍड व्हर्टेक्स, रिमूव्ह व्हर्टेक्स आणि स्ट्रेच व्हर्टेक्स. त्या व्यतिरिक्त आपल्याला इथे मिडलला पण पॉइंट दिसतोय, त्यामध्ये पण आपल्याला स्ट्रेच नावाचा ऑप्शन दिलाय. सो आपण इथे म्हणू शकतो स्ट्रेच. सो ही लाईन बेसिकली अशी स्ट्रेच होती, बट आपण इथे चेक करूया. इथे ऑप्शन आलाय स्ट्रेचचा, स्ट्रेच केलाय लाईन. सो हा मिड पॉइंट स्ट्रेच होतोय. नेक्स्ट आहे ऍड व्हर्टेक्स. सो ह्या लाईन मध्ये एखादा व्हर्टेक्स ऍड करायचा असेल तर आपण तो व्हर्टेक्स ऍड करून घेऊ शकतो किंवा पुढे ऑप्शन दिलाय कन्व्हर्ट टू आर्क. सो ही लाईन जर आर्क मध्ये कन्व्हर्ट करायची असेल तर आपण ती लाईन आर्क मध्ये कन्व्हर्ट करून घेऊ शकतो. हे झालंय सेट. सो हे झालंय कन्व्हर्ट टू आर्क, कन्व्हर्ट टू स्ट्रेच व्हर्टेक्स या प्रकारे. सो इथे मी लाईन सिलेक्ट करतोय, इथे कर्सर नेऊन ठेवलाय. सो जी लाईन आपण आर्क मध्ये कन्व्हर्ट केली ती परत मला लाईन मध्ये कन्व्हर्ट करायची असेल तर इथे आपण कन्व्हर्ट टू लाईन म्हणतोय. इथे परत कर्सर घेतलाय, कन्व्हर्ट टू लाईनला आपण सिलेक्ट करतोय. इथे कर्सर घेतला, कन्व्हर्ट टू आर्क. सो लाईन असेल तर आर्क मध्ये कन्व्हर्ट करू आणि आर्क असेल तर आपण त्याला लाईन मध्ये कन्व्हर्ट करून घेऊ शकतो. हे झाले ते सगळे ऑप्शन पॉलीलाईनचे. ओके, आता पॉलीलाईन मध्ये काही सब ऑप्शन पण आपण डायरेक्टली ड्रॉ करू शकतो. त्याकरता मी इथे PL स्पेस घेतोय पॉलीलाईन. पॉलीलाईन घेतल्यानंतर इथे मी फर्स्ट पॉइंट मार्क केलाय, ऑर्थो मोडला ऑन करतोय. सो इथे मला एक लाईन ड्रॉ करायची आहे, समथिंग डिस्टन्स आहे 20. सो मी इथे टाईप करतोय समथिंग 20, एंटर. त्यानंतर वरती जायचंय, बट वर जाताना इथे आपल्याला एक आर्क ड्रॉ करायचं. सो आर्क ड्रॉ करण्याकरता इथे आपल्याला कमांड लाईन वर चेक करायचे तर काही सब ऑप्शन आपल्याला बघायला भेटतील. त्यामध्ये आर्क नावाचं बटन आपल्याकडे अवेलेबल आहे. त्या आर्क नावाच्या बटनला क्लिक करा तर हा आर्क इथे क्रिएट होताना आपल्याला दिसणार या प्रकारे. आता इथे परत मला लाईन ड्रॉ करायची, हा परत आर्कच क्रिएट होतोय तर मी इथे लाईन बटनवर क्लिक करतोय. तर आता इथे लाईन क्रिएट होताना आपल्याला दिसणार आहे. सो हा पॉइंट मी ऍक्टिव्हेट करून घेतो इथपर्यंत. नेक्स्ट आता परत आपल्याला आर्क पाहिजे. सो आर्क घेण्याकरता इथे आर्क बटन आपल्याला प्रोव्हाइड केलंय तर आपण त्या आर्क बटनवर क्लिक करू शकतो किंवा आता इथे आपल्याला चेक करायचंय प्रत्येक वर्डचा जो काही इनिशियल आहे तो ब्ल्यू कलर मध्ये आपल्याला शो केलाय. सो आर्कचा ए हा ब्ल्यू कलर दिसतोय, क्लोजचा सी ब्ल्यू कलर मध्ये आहे, हाफ विड्थचा H, लेंथचा L, अंडूचा U आणि W विड्थचा W या प्रकारे. सो इथे आपण आर्कचा शॉर्टकट टाइप करणार आहे आता. सो आर्कचा शॉर्टकट असणार आहे ए. सो इथे मी टाइप करतोय ए स्पेस. सो इथे आर्क क्रिएट होते. आता परत आपल्याला इथे आर्कच क्रिएट होताना दिसते. आता परत मला लाईन पाहिजे. सो लाईन इथे बटन दिसतंय, लाईनचा शॉर्टकट आहे L. सो इथे मी टाइप करतोय L स्पेस. सो इथे लाईन क्रिएट होतीये. परत आपल्याला आर्क पाहिजे. सो आर्क घेण्याकरता मी टाइप करतोय ए स्पेस. सो इथे आर्क क्रिएट होतीये या प्रकारे. आणि पुढचं बटन आहे क्लोज. ओके, सो मी क्लोज टाइप करतोय CL स्पेस. सो क्लोजने काय होतंय, जिथून आपण आपलं ड्रॉइंग स्टार्ट केलं होतं तिथेच तो पॉइंट एंड होणार आहे. सो याला म्हटलंय आपण सेट या प्रकारे. ओके, सो हा झाला एक पॉलीलाईनचा ऑब्जेक्ट. या प्रकारे आपण ड्रॉ करू शकतो. आता ह्याच पॉलीलाईनच्या ऑब्जेक्टला सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर इथे आपल्याला आर्क दिसते, त्या आर्क वर मी कर्सर ठेवलाय आणि याला म्हणतोय कन्व्हर्ट टू लाईन. ते लाईन मध्ये कन्व्हर्ट होईल. याला सिलेक्ट करतोय, कन्व्हर्ट टू आर्क म्हटलं, तो आर्क मध्ये कन्व्हर्ट होईल, कन्व्हर्ट टू लाईन या प्रकारे. सो ह्या प्रकारचे बेसिक मॉडिफिकेशन आपण यामध्ये क्रिएट करून घेऊ शकतो. सो हे झालंय पॉलीलाईन बद्दल. सो पॉलीलाईन आपण ह्या प्रकारे ड्रॉ करून घेऊ शकतो. त्यामध्ये परत आपल्याला बॉक्स वगैरे क्रिएट करायचं असेल तर आपण पॉलीलाईन घेतोय, पॉइंट मार्क करायचा आहे फक्त,
डायरेक्शन द्या, डिस्टन्स द्या, एंटर करा. त्यानंतर डायरेक्शन, डिस्टन्स, एंटर, डायरेक्शन, डिस्टन्स, एंटर, डायरेक्शन, डिस्टन्स, एंटर आणि एस्केप. सो हा झाला एक बॉक्स क्रिएट. याला पण आपण परत चेंजेस अप्लाय करून घेऊ शकतो ऍज पर रिक्वायरमेंट. ओके, हा झालाय पॉलीलाईनचा टूल कम्प्लीट. नेक्स्ट आहे सर्कल. सो सर्कलचा शॉर्टकट आहे सी स्पेस. ओके, सो सर्कल पुढची कमांड लिहून घ्या. सर्कलचा शॉर्टकट घ्या सी स्पेस. ओके, सो सर्कल मध्ये आपल्याला वेगवेगळे टाइप तिथे शो केलेले आहेत. त्यामध्ये सेंटर रेडियस आहे, सेंटर डायमीटर आहे, 2 पॉइंट, 3 पॉइंट, टॅन रेडियस आणि टॅन. सो टॅनचा अर्थ असतो टेंजंट, टेंजंट, टेंजंट किंवा टेंजंट रेडियस या प्रकारे. सो इथे आपण सर्कलचा टूल सिलेक्ट करतोय. सर्कलचा शॉर्टकट आहे सी. सो सी स्पेस घ्या. सी स्पेस घेतल्यानंतर इथे आपल्याला सांगतोय कमांड लाईन वर चेक करायचंय स्पेसिफाय सेंटर पॉइंट फॉर सर्कल. सो सेंटर पॉइंट द्यायचंय. सो मी इथे सेंटर पॉइंट देतोय. त्यानंतर विचारलंय स्पेसिफाय रेडियस ऑफ सर्कल. सो आपण जे सर्कल क्रिएट करतोय त्याचा रेडियस किती पाहिजे. सो मी इथे टाइप करतोय 10 आणि एंटर बटन प्रेस केलं. सो हा झालाय 10 रेडियसचा एक सर्कल. आता ह्या सर्कलला जर आपण सिलेक्ट केलं तर इथे आपल्याला सर्कलचे पण नंबर ऑफ ग्रिप पॉइंट शो होत आहेत. आणि त्या ग्रिप पॉइंट मध्ये जर मी इथे क्लिक करतोय, ओके, क्लिक केलं तर याचा रेडियस पण आपण ऍडजस्ट करू शकतो. सो लेट्स अज्युम हा 10 रेडियसचा सर्कल होता आणि तो मला समथिंग 7चा पाहिजे, 7 रेडियसचा हवाय. सो इथे मी टाइप करतोय 7 आणि एंटर केलं. तो 7 रेडियसचा सर्कल इथे क्रिएट झालेला आपल्याला दिसणार आहे. सो कुठलाही ग्रिप पॉइंट जरी आपण सिलेक्ट केला तरी सगळ्यांचं काम इथे एकच आहे. फक्त जो काही मिडलचा ग्रिप पॉइंट आहे त्याचं काम आहे की त्या सर्कलला मूव्ह करणं. सो इथे मी सिलेक्ट करतोय आणि इथे कुठेतरी याला सेट करतो. हा झालाय सर्कल क्रिएट. याला आपण करूया एस्केप. सो ह्या प्रकारचा सर्कल आपण इथे क्रिएट करू शकतो. हे झालंय सेट. नेक्स्ट, आता सर्कल मध्ये पुढचा प्रकार आहे सेंटर डायमीटर. सो सेंटर डायमीटरने पण आपण सर्कल क्रिएट करू शकतो. सर्कलचा शॉर्टकट आहे सी स्पेस. आता इथे सांगितलंय स्पेसिफाय सेंटर पॉइंट फॉर सर्कल. सो मी इथे सेंटर पॉइंट देतोय. आता इथे पुढचं विचारतोय कमांड लाईन वर जर आपण चेक केलं तर स्पेसिफाय रेडियस ऑफ सर्कल. बट आपल्याला इथे डायमीटर हवाय. सो डायमीटर इन्सर्ट करण्याकरता आपल्याला इथे डायमीटर नाव दिसतंय. सो आयदर आपण इथे डायमीटर बटनला क्लिक करा किंवा डायमीटरचा शॉर्टकट असणारे डी, कारण की डायमीटरचा डी हा ब्लू कलर मध्ये आपल्याला शो केला गेलाय. सो आपण सिंपल इथे डी टाइप करतोय, स्पेस दिलाय. सो डायमीटर विचारतोय आता स्पेसिफाय डायमीटर ऑफ सर्कल. सो डायमीटर ऑफ सर्कल मी घेतोय इथे 15, एंटर करा. ओके, हे झालंय 15 डायाचं सर्कल. सो इथे आपण चेक करू शकतो 15 डाय असेल तर रेडियस असणार आहे त्याचा 7.5. हा परत चेंज करायचा असेल तर इथे आपण परत सिलेक्ट करून याचा रेडियस आहे बेसिकली रेडियस देऊ शकतो 2, एंटर. याला पण आपण मूव्ह करू शकतोय. सेंटरला इथे सेट करून घेतलंय. सो हा झालाय सेंटर डायमीटर. नेक्स्ट पॉइंट आहे 2 पॉइंट सर्कल. सो कुठलेही 2 पॉइंट तुम्हाला जॉईन करून सर्कल ड्रॉ करायचं असेल तर आपण 2 पॉइंट सर्कलचा यूज करू शकतो. सो त्याकरता सी सर्कलचा शॉर्टकट सी स्पेस. सी स्पेस घेतल्यानंतर इथे कमांड लाईन वर आपल्याला 2 पॉइंट सर्कल द्यायचंय. सो इथे मी 2P वर क्लिक करतोय किंवा टाइप करा 2P. कसं पण 2P वर क्लिक केलं इथे फर्स्ट पॉइंट, इथे सेकंड पॉइंट घेतलाय. या प्रकारे परत सर्कल कमांड घेतोय सी स्पेस, 2P वर क्लिक करतोय, फर्स्ट पॉइंट, सेकंड पॉइंट, सर्कल, 2P, फर्स्ट पॉइंट, सेकंड पॉइंट, 2P, फर्स्ट पॉइंट, सेकंड पॉइंट. सो ह्या प्रकारे हा ऑब्जेक्ट आपण क्रिएट करून घेतलाय. ओके, सो हा झालाय सेट. सो कुठलेही 2 पॉइंट तुम्ही घेऊ शकता. सर्कल घ्या, 2 पॉइंट घ्यायचे, हे 2P, फर्स्ट पॉइंट, सेकंड पॉइंट. सो हे जसंही तुम्हाला वाटेल तसं तुम्ही ते सर्कल क्रिएट करू शकता. नेक्स्ट आहे सर्कल मध्ये 3 पॉइंट. सो कुठलेही 3 पॉइंट जॉईन करून आपल्याला एखादं सर्कल क्रिएट करायचं असेल तर तेही आपण इथे क्रिएट करू शकतोय. सर्कल शॉर्टकट सी स्पेस आणि ते म्हणायचंय 3 पॉइंट. सो 3 पॉइंट घेतोय. हा झालाय फर्स्ट पॉइंट, हा झालाय सेकंड पॉइंट आणि हा झालाय थर्ड पॉइंट. सो हे 3 पॉइंट जॉईन करून मी एक सर्कल क्रिएट केलेलं आहे. परत आपण सिलेक्ट करतोय. आता इथे सर्कलच कमांड मला रिपीट करायची आहे. सो सर्कलचा शॉर्टकट आहे सी स्पेस. बट लास्ट कमांड आपली जी यूज केलेली आहे ती आहे सर्कल. सो तीच कमांड परत आपल्याला यूज करायची असेल तर तुम्ही इथे एंटर बटन प्रेस करू शकता. सो एंटर किंवा स्पेस हे 2 बटनांनी काय होणार आहे, जी लास्ट कमांड आपण यूज केलेली आहे तीच कमांड परत रिपीट केली जाणार आहे. ओके, सो मी इथे फक्त एंटर बटन प्रेस करतोय. एंटर बटन प्रेस केल्यानंतर इथे काय सांगतोय
स्पेसिफाय सेंटर पॉईंट फॉर सर्कल. इथे आपण घेतोय 3 पॉईंट, फर्स्ट पॉईंट, सेकंड पॉईंट आणि हा थर्ड पॉईंट. परत सर्कल एंटर बटन किंवा स्पेस बटन प्रेस करा. 3 पॉईंट घ्या, फर्स्ट पॉईंट, सेकंड पॉईंट, थर्ड पॉईंट. परत एंटर बटन प्रेस करतोय. सर्कल 3 पॉईंट, फर्स्ट पॉईंट, सेकंड पॉईंट, थर्ड पॉईंट. तर ह्या प्रकारे आपण हे 3 पॉईंट सर्कल क्रिएट केलंय. नाहीतर ते आपण इथे 3 पॉईंट क्रिएट करू शकतो. सर्कल 3 पॉईंट, फर्स्ट पॉईंट, सेकंड पॉईंट, थर्ड पॉईंट. सो हे झालंय 3 पॉईंट सर्कल क्रिएट. सर्कल मध्ये पुढचा प्रकार आहे तो आहे टँजंट, टँजंट रेडियस. ओके, सो आपण सर्कल पिक करतोय. आता इथे मी एक समथिंग ऑब्जेक्ट ड्रॉ करून घेतोय. इथे ऑलरेडी आपल्याकडे एक ऑब्जेक्ट आहे. ओके, सो इथे आपण घेतोय टँजंट, टँजंट रेडियस. सो सर्कलचं शॉर्टकट आहे सी स्पेस आणि इथे आपल्याला TTR, टॅन टॅन रेडियस असा ऑप्शन दिलाय. शॉर्टकट आहे टी. आयदर इथे क्लिक करा किंवा टी स्पेस घ्या, टॅन टॅन रेडियस. सो इथे आपल्याला एक टँजंट पॉईंट मार्क करायचं आहे. इथे मी टँजंट पॉईंट मार्क करतोय. इथे फर्स्ट टँजंट पॉईंट, इथे घेतोय सेकंड टँजंट पॉईंट आणि इथे विचारतोय स्पेसिफाय रेडियस. सो रेडियस घेतोय समथिंग 10 आणि एंटर केलं. सो ह्या लाईनला आणि ह्या लाईनला टँजंट असणार 10 रेडियसचं सर्कल आपण इथे क्रिएट केलेलं आहे. सो तेच आपण इथे बघूया. समथिंग माझ्याकडे एक लाईन आहे किंवा असे 2 सर्कल्स आहेत या प्रकारे. ओके, सो इथे मला टँजंट, टँजंट रेडियसने एक सर्कल क्रिएट करायचं. सो सी स्पेस आणि इथे आपण घेणार आहे TTR, टँजंट, टँजंट रेडियस. सो इथे मी एक टँजंट मार्क केलाय, इथे सेकंड टँजंट मार्क केलाय आणि इथे रेडियस आपल्याला घ्यायचंय समथिंग 20. सो 20 टाइप केलं, एंटर केलं. सो 20 रेडियसचं एक सर्कल जे दोन्ही लाईनला टँजंट असणार आहे ते इथे ऑटोमॅटिक ड्रॉ झालंय. तेच आपण सर्कल बद्दल पण विचार करू शकतो. सर्कल टँजंट, टँजंट रेडियस, फर्स्ट टँजंट, सेकंड टँजंट आणि याचा रेडियस घेतोय मी समथिंग 20, एंटर केलं. सो 20 रेडियसचं सर्कल या दोन्ही सर्कलला टँजंट असणार. सो तसं आपण इथे क्रिएट केलंय. सो हे झालंय टॅन टॅन रेडियस. लास्ट ऑप्शन आहे आपल्याकडे टॅन टॅन टॅन. 3 टँजंट असणार एक सर्कल आपल्याला इथे क्रिएट करायचंय. सो मी इथे टॅन 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 ऑप्शन सिलेक्ट केलाय. फर्स्ट टँजंट सिलेक्ट करतोय, इथे सेकंड टँजंट सिलेक्ट केलंय आणि इथे थर्ड टँजंट सिलेक्ट करतोय. सो त्याच्या आतमध्ये ऑटोमॅटिकली एक सर्कल क्रिएट झालंय. इथे आपल्याला रेडियस देण्याची गरज पडणार नाही. परत आपण टॅन 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 यूज करतोय. फर्स्ट टँजंट, सेकंड टँजंट, थर्ड टँजंट. परत आपण इथे टॅन टॅन रेडियस घेतोय. फर्स्ट टँजंट, सेकंड टँजंट, थर्ड टँजंट. सो या प्रकारे आपण ऑब्जेक्ट क्रिएट करून घेऊ शकतो. सो हे झाले आपले सर्कल कमांड कंप्लीट.